तुम्हाला माहिती आहे का, भगवान श्रीराम यांचा जन्म नेमका कधी आणि कसा झाला आणि का साजरी केली जाते रामनवमी इतक्या मोठ्या श्रद्धेने? चला, आज आपण जाणून घेऊया या पवित्र सणामागचं रहस्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण रामनवमी. या दिवशी श्रीराम, जे भगवान विष्णू यांचे 7वे अवतार मानले जातात, त्यांचा जन्म झाला असे मानले जाते. अयोध्या नगरीत राजा दशरथ यांच्या घरी जन्मलेले राम हे केवळ राजा नव्हते, तर ते आदर्श जीवनाचं प्रतीक होते. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रामनवमी कधी साजरी केली जाते, रामनवमीचा इतिहास, महत्त्व आणि हा सण कसा साजरा केला जातो. रामनवमी कधी साजरी केली जाते? रामनवमी हा सण हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुद्ध नवमीला साजरा केला जातो. हा दिवस हिंदू नववर्षाच्या सुरुवातीच्या काळात येतो, जवळपास गुढीपाडवानंतर काही दिवसांनी. या दिवशी दुपारी 12 वाजता भगवान राम यांचा जन्म झाला असे मानले जाते. त्यामुळे अनेक मंदिरांमध्ये आणि घरांमध्ये त्यावेळी राम जन्मोत्सव साजरा केला जातो. नवमीचा पौराणिक इतिहास. प्राचीन काळी रावण नावाचा अत्यंत शक्तिशाली राक्षस होता. त्याने देव, ऋषी आणि लोकांना खूप त्रास दिला. त्याचा अंत करण्यासाठी देवांनी भगवान विष्णू यांना पृथ्वीवर अवतार घेण्याची विनंती केली. त्यावेळी राजा दशरथ हे अयोध्या नगरीचे राजा होते. त्यांना मुलं नव्हती, म्हणून त्यांनी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. त्या यज्ञाच्या फलस्वरूप त्यांच्या 3 राण्यांना पुत्रप्राप्ती झाली: कौसल्या, श्रीराम, कैकेयी, भरत, सुमित्रा, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. याप्रमाणे रामांचा जन्म झाला आणि पुढे त्यांनी रावणाचा वध करून धर्माची स्थापना केली. ही कथा मुख्यतः रामायण या महान ग्रंथात वर्णन केलेली आहे. रामनवमीचे धार्मिक महत्त्व. रामनवमीचा सण भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो, कारण भगवान राम हे आदर्श पुत्र, आदर्श राजा आणि आदर्श पती होते. त्यांनी आयुष्यभर सत्य, धर्म आणि कर्तव्याचे पालन केले. त्यांनी वाईटावर चांगल्याचा विजय मिळवून दिला, म्हणून भगवान रामांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हटले जाते. रामनवमीचे उपवास आणि पूजा. रामनवमीच्या दिवशी अनेक भक्त उपवास करतात. पूजा करण्याची पद्धत. सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे घालतात. घरात किंवा मंदिरात राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानच्या मूर्ती किंवा फोटोची पूजा करतात. फुले, अगरबत्ती, नारळ आणि फळे अर्पण करतात. रामायण किंवा रामचरितमानस यांचे पठण केले जाते. दुपारी 12 वाजता राम जन्माचा उत्सव साजरा केला जातो. भजन, कीर्तन आणि राम नामाचा जप केला जातो. रामनवमी भारतात कशी साजरी केली जाते? भारताच्या विविध भागात रामनवमी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. अयोध्या. अयोध्या ही भगवान रामांची जन्मभूमी असल्यामुळे येथे लाखो भक्त येतात. मोठे धार्मिक कार्यक्रम, पूजा आणि मिरवणुका काढल्या जातात. महाराष्ट्र. महाराष्ट्रात मंदिरांमध्ये भजन, कीर्तन आणि राम जन्मोत्सव साजरा केला जातो. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश. येथे राम आणि सीतेच्या विवाहाचा कार्यक्रम, राम सीता कल्याण साजरा केला जातो. रामनवमीचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व. रामनवमी हा सण समाजाला अनेक चांगले संदेश देतो. धर्म आणि सत्याचा मार्ग स्वीकारावा, आई-वडिलांचा आदर करावा, समाजात न्याय आणि प्रामाणिकपणा ठेवावा, वाईटावर चांगल्याचा विजय होतो. रामनवमीशी संबंधित इतर सण. रामनवमीशी काही इतर सण जोडलेले आहेत. गुढीपाडवा, हिंदू नववर्षाची सुरुवात. हनुमान जयंती, भगवान हनुमान यांचा जन्मदिवस. दसरा, रामाने रावणावर मिळवलेला विजय. रामनवमी आपल्याला शिकवते की सत्य, प्रामाणिकपणा आणि कर्तव्याचा मार्ग नेहमी योग्य असतो. भगवान रामांचे जीवन प्रत्येक माणसासाठी आदर्श मानले जाते. तर मित्रांनो, ही होती रामनवमीबद्दल संपूर्ण माहिती. भगवान श्रीराम आपल्याला शिकवतात की सत्य, धर्म आणि कर्तव्याचा मार्ग कधीही सोडू नये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आम्हाला अजून असे छान व्हिडिओ बनवायला प्रेरणा देतो. धन्यवाद.